आपण कधीकधी विचार करतो ना की मी म्हणजे नक्की कोण, या सगळ्याचा अर्थ तरी काय. चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया एका हजारो वर्ष जुन्या गोष्टीतून. ही गोष्ट आहे अस्तित्वाची, आणि हो, ही गोष्ट आपली सगळ्यांची आहे. तर मग मूळ प्रश्न काय आहे? अगदी सुरुवातीपासून या सगळ्याची गोष्ट काय आहे? हे विश्व, आपलं आयुष्य आणि आपल्याला ही जी मी असल्याची जाणीव होते, हे सगळं आलं कुठून? आज आपण बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपला आजचा प्रवास कसा असेल ते बघूया. सगळ्यात आधी या सगळ्याची कहाणी काय आहे ते समजून घेऊ. मग ब्रह्म आणि आत्मा म्हणजे काय ते पाहू. त्यानंतर मायेचा पडदा काय असतो यावर बोलू. आणि शेवटी ज्ञानाचा मार्ग कोणता आहे ते शोधू. चला तर मग सुरू करूया सगळ्यांची कहाणी. ही गोष्ट सुरू होते हजारो वर्षांपूर्वी भारतात. तेव्हा काही ऋषीमुनींनी एक खूप धाडसी प्रश्न विचारला. त्यांनी पारंपरिक देवदेवतांच्याही पलीकडे जाऊन त्या एका अंतिम सत्याचा शोध सुरू केला, जे या संपूर्ण विश्वाच्या मुळाशी आहे, अगदी केंद्रस्थानी. आणि त्यांच्या या शोधातून जे उत्तर समोर आलं ते होतं ब्रह्म. आता ब्रह्म म्हणजे नेमकं काय? बरं का, एक कल्पना करा. समजा आपलं आयुष्य एक सिनेमा आहे, तर ब्रह्म म्हणजे तो सिनेमाचा पडदा, ज्यावर हा सगळा सिनेमा सुरू आहे. सिनेमात कितीतरी गोष्टी बदलतात, पात्र येतात जातात, पण तो पडदा, तो मात्र तसाच राहतो, अचल, शांत. उपनिषदांमध्ये काय म्हटलंय की हे ब्रह्मच ते एकमेव, अविभाज्य आणि शाश्वत सत्य आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ब्रह्म म्हणजे पूजा करण्यासाठी कोणी देव नाहीये, तर ते स्वतः अस्तित्व आहे, म्हणजे द व्हेरी फॅब्रिक ऑफ बीइंग इटसेल्फ. आणि हेच उपनिषद एका खूप सुंदर वाक्यात सांगतात की खरोखर हे सर्व विश्व ब्रह्म आहे. याचा अर्थ काय होतो? सोपा आहे. आपण जे काही बघतो, जे काही अनुभवतो, त्याचा उगम, त्याचा आधार आणि त्याचा शेवट, सगळं काही त्याच एका सत्यात सामावलेलं आहे. ओके, तर ही झाली विश्वाची गोष्ट. पण आता आपण थोडं आपल्या आत डोकावून पाहूया. जर संपूर्ण विश्वाचा आधार ब्रह्म आहे, मग आपल्या आत काय आहे? एका व्यक्तीच्या आत काय आहे? आणि इथेच उपनिषद आत्मा ही संकल्पना समोर आणतात. आता इथे एक खूप महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा. आपण रोज ज्याला मी म्हणतो ना, आपलं नाव, आपापली ओळख, आपल्या भावना, तो म्हणजे आपला अहंकार. तो सतत बदलत राहतो, त्याला भीती वाटते, इच्छा असतात. पण उपनिषद सांगतात की या सगळ्याच्या पलीकडे एक साक्षी आहे, एक खोल, शाश्वत स्व, आणि तोच म्हणजे आत्मा. तो आपल्या आयुष्याच्या गोष्टीतलं एखादं पात्र नाहीये, तर ती चेतना आहे जी शांतपणे ही सगळी गोष्ट घडताना बघतीये. आणि इथेच उपनिषद ते सर्वात मोठं, सर्वात गहन सत्य सांगतात. हा आत्मा आपल्या इंद्रियांच्या आणि मनाच्याही पलीकडची एक शुद्ध चेतना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर जो या आत्म्याला जाणतो, तो थेट ब्रह्माशी एकरूप होतो. तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून, बदलाच्या भीतीतून, सगळ्या गोष्टीतून मुक्त होतो. खरं अमरत्व ते हेच. आणि हीच ती महान घोषणा, तत्त्वम् असि, म्हणजे ते तू आहेस. याचा साधा सरळ अर्थ आपल्या आत असलेली चेतना आणि या संपूर्ण विश्वाची चेतना, ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, त्या एकच आहेत. फक्त एक क्षण या विचाराची भव्यता अनुभवून बघा. पण मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो, बरोबर? जर आपण सगळे ते एकच वैश्विक सत्य आहोत, तर मग आपल्याला हे वेगळेपण का जाणवतं? आपण स्वतःला इतकं लहान का समजतो? याचं उत्तर उपनिषद देतात, माया ह्या संकल्पनेतून. तर माया म्हणजे काय? माया म्हणजे एक वैश्विक भ्रम, जणू काही एक जादूचा खेळ. जसं एखादा जादूगार आपल्याला दोरीचा साप असल्याचा भास निर्माण करतो ना, अगदी तसंच माया आपल्याला एकाच सत्याला अनेक नावं आणि रूपांमध्ये विभागलेलं दाखवते. हाच तो पडदा आहे जो आपल्याला आपलं खरं, अमर्याद स्वरूप पाहू देत नाही. ही संकल्पना थोडी अवघड वाटते का? चला एक उदाहरण बघू महाभारतातलं. राजा धृतराष्ट्र आपल्या माणसांच्या मृत्यूवर शोक करतायत. हा जो शोक आहे, ही आसक्ती, हे दुःख, हेच तर मायेचं रूप आहे. हेच आपल्याला मी आणि माझे या वेगळेपणाच्या भ्रमात अडकवून ठेवतं. तर मग प्रश्न असा आहे की या मायेच्या पडद्याला भेदून सत्यापर्यंत पोचायचं कसं? चला तर आपल्या या चर्चेच्या शेवटच्या भागात उपनिषद या भ्रमातून सत्याकडे जाण्यासाठी कोणता मार्ग दाखवतात ते पाहूया. तर हा मार्ग आहे 3 पायऱ्यांचा. सगळ्यात पहिली पायरी, इंद्रियांवर नियंत्रण. कारण आपली इंद्रिय म्हणजे जंगली घोड्यांसारखी आहेत, ती आपल्याला सतत बाहेरच्या जगात ओढत असतात. दुसरी पायरी आहे ओम या ध्वनीवर ध्यान करणं. यामुळे मन शांत होतं आणि आपली चेतना बाहेरून आतल्या दिशेने वळते.
आणि शेवटची तिसरी पायरी आहे ज्ञानप्राप्ती. म्हणजे अभ्यास आणि चिंतनातून हे सत्य फक्त बौद्धिक पातळीवर समजून घ्यायचं नाहीये, तर त्याचा थेट अनुभव घ्यायचा आहे. आणि या मार्गावर चालल्यावर मिळतं काय? तर मुक्ती. उपनिषदं इथे एक खूप सुंदर उदाहरण देतात. जशा वेगवेगळ्या नद्या समुद्राला मिळाल्यावर आपली नावं, आपली रूपं सगळं विसरून एक होऊन जातात, अगदी तसंच ज्ञानी व्यक्ती सर्व दुःख आणि भीतीच्या पलीकडे जाऊन त्या पूर्ण सत्यात, त्या ब्रह्मामध्ये विलीन होतात. आणि ही सगळी गोष्ट आपल्याला एका शेवटच्या प्रश्नावर आणून सोडते. जर आपलं खरं स्वरूप, आपला आत्मा, खरोखरच शांत, अजर, अमर, निर्भय आणि सर्वोच्च असेल, तर मग या आयुष्यात घाबरण्यासारखं उरतं तरी काय? विचार करा. या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्या आतच कुठेतरी दडलेलं आहे.